वास्तव बातमी। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीवरून सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे। सरकारने आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करू आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे। याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आले होते। त्यांच्यात 3 तास चर्चा झाली। यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी मनोज जरांगे भेटीत काय चर्चा झाली हे सांगितले। मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्याने इथं आलो होतो। या भेटीत राजकीय चर्चा झाली आहे। मनोज जरांगे यांचं कौतुक करावंसं वाटलं होतं। अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांना ओळखतो। जरांगे यांना नेहमी सपोर्ट करण्याची भूमिका आहे। वेळ भरपूर होता त्यामुळे चांगली चर्चा झाली। एक मोठं एवढं साम्राज्य उभं केलं म्हणून शाबासकी देण्यासाठी आलो आहे। मनमोकळ्या मनाने चर्चा झाली आणि मला त्यांनी तब्येतीची काळजी घेणार असा शब्दही दिला असे संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं। बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत। सरकारने स्पष्ट बोलायला पाहिजे होतं की 10% आरक्षण कसं टिकणार। 3 तास बसून चांगली चर्चा झाली आहे। सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत। शेवटी 29 तारखेला तेच भूमिका स्पष्ट करणार आहेत। सगळे आपापलं स्वतंत्र आहे। मनोज जरांगे पाटील यांचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एक, त्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढा द्यायचा की नाही याबाबत प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली आहे असंही संभाजी राजे छत्रपती म्हणाले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।